हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. थिरिष्काला तेल लावायला घेतलं. मी मोस्टली तिच्यासाठी सरसोचंच तेल प्रिफर करते, कारण तिला लहानपणापासूनच सरसोचं तेल म्हणजे सूट होते. बाकी दुसरे अदर कोणती सूट नाही झाले कधी. हिमालयाचं वगैरे हे किंवा तेल डाबर लाल वगैरे ते सगळे पण भरपूर जण यूज करतात, पण मी नाही करत. मग छान तिच्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि पसरट भांड्यामध्ये घेतलं, कारण गरम गरम तेल होतं तर ते कसं थंड व्हायला वेळ लागतं. त्यामुळे पसरट भांड्यामध्ये घेऊन घेते आणि ते थोडंसं कोमटच तिच्या बॉडीला लावण्याचा प्रयत्न करते. छान असा स्वच्छ कपडा घेते तिला तेल लावताना आणि तोच नेहमी यूज करते. म्हणजे तो एकच तिच्यासाठी तेलाचं मालिश करताना ठेवलेला आहे, कारण कसे दुसरे कपडे यूज केले तर त्यांना तेलाचा वास सुटतो किंवा म्हणजे चिकटपणा येते, तर त्यामुळे हाच एक ठरवलेला आहे. मग तो नेहमी यूज केल्यानंतर कधी जसं पॉसिबल होते तसं धुवून घेतला जातो. आणि मोस्टली मी रोजच तेल मालिश करण्याचा प्रयत्न करते. बाय चान्स एखाद्या वेळेसच असं होतं की म्हणजे पॉसिबल होत नाही तेल लावायला वगैरे, पण मी डेली लावण्याचा प्रयत्न करते. तिला इतकं रिलॅक्स वाटते तेल लावताना. काय होते, तेल लावताना छान मस्त तिची बॉडी रेस्ट, म्हणजे तिला खूप मस्त वाटतं तेल लावताना. आणि ती एन्जॉय पण करते. आधी सुरुवातीला लहान होती तेव्हा थोडीशी रडायची वगैरे, पण आता नाही. आता ती खूप एन्जॉय करते तेल लावताना. त्यानंतर मग तेल लावून झाल्यावर मी तिला आंघोळ घालून देते. मोस्टली माझ्याकडे सगळे हिमालयाचेच प्रोडक्ट्स आहेत जे मी थिरिष्कासाठी यूज करते. गरम गरम पाणी घेते आंघोळीला, कोमट आणि बॉडी लोशन आणि पावडर पण हिमालयाचंच आहे. बघा किती सुंदर